हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू द चॅनल. आजपासून आपण एक फ्रेमवर्क तयार करणार आहे युजिंग IntelliJ IDE. हे फ्रेमवर्क असेल युजिंग Cucumber अँड TestNG. सो चला तर मग सुरू करूयात. जस्ट क्रिएट फर्स्ट वन प्रोजेक्ट. आपण जी वेबसाईट ऑटोमेट करणार आहे त्याचं नाव आहे PHP Travels Demo. ओके, ही वेबसाईट आपण ऑटोमेट करणार आहे. तर सगळ्यात पहिले मी मेवन आर्किटाइप ID बनवून घेतो. देन क्रिएट. सो मी या लेक्चरमध्ये IntelliJचं डाउनलोड अँड अपडेट कव्हर नाही केलं आहे. यू शुड लाईक टेक द रेफरन्स फ्रॉम द इंटरनेट. जस्ट तुमच्याकडे प्री रिक्विजिट एवढंच आहे की तुमच्याकडे इक्लिप्स ID हे इन्स्टॉल्ड पाहिजे. ओके, त्यानंतर जस्ट फॉलो द स्टेप्स अँड जस्ट बी विथ मी इन एंटायर फ्रेमवर्क. जसं मी न्यू प्रोजेक्ट क्रिएट केला, इथे एक मेवन आर्किटाइप तयार झालं. ते सध्या स्टील इन लोडिंग प्रोग्रेस आहे त्याची. ओके, सो तयार झाल्यानंतर ते आपल्याला असं दिसते. सो हे एक मेवन आर्किटाइप आहे ज्यामध्ये काही फोल्डर्स तुम्हाला दिसत असतील. यामधले हे जे सोर्स आहे यामध्ये आपल्याला आपले ऑल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. यामध्येच तुम्ही बघू शकता की आपल्याकडे एक pom.xml सुद्धा आहे जी की इथे ओपन सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करता तेव्हा आपल्याला मेवनमध्ये एक pom.xml ही लाईक प्रीडिफाईन्ड फॉर्ममध्ये भेटते. तर तुम्ही यात बघू शकता की आपल्याकडे काही गोष्टी या pom.xml मध्ये आहे. ती आहे डिपेंडन्सी. एक JUnit ची डिपेंडन्सी यात ऑलरेडी ॲडेड आहे. तर कुठल्याही फ्रेमवर्कमध्ये गाईज डिपेंडन्सीज हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. डिपेंडन्सीज इज जस्ट used to insert libraries in our project. It is a very simple way to insert libraries in our project. So आपल्याला सेपरेटली ब्राउज करून लायब्ररीज डाउनलोड करून प्रोजेक्टमध्ये ॲड करायची गरज नाही पडत यामध्ये. तर हे आपलं जस्ट लिटिल ब्रीफ अबाउट दिस प्रोजेक्ट. अँड नाव आपण काय करू, आपण पहिले आपल्याला ज्या काही डिपेंडन्सीज लागतील त्या सगळ्या या pom.xml मध्ये ॲड करून देऊयात. तर डिपेंडन्सीज या आपल्याला मेवन रिपॉझिटरी मधून काढाव्या लागतात. तर चला मग मेवन रिपॉझिटरी वरून डिपेंडन्सीज घेऊयात. आपल्याला जी पहिली डिपेंडन्सी लागणार आहे ती आहे सिलेनियमची. ही जस्ट डाउनलोड दिस सिलेनियम जावा. या प्रोजेक्टमध्ये मी ज्या काही डिपेंडन्सीज यूज केल्या आहेत त्या लेटेस्ट आहेत. सो जस्ट कॉपी दिस 4.18. इथे तुम्ही बघू शकता मेवन आर्किटाईपसाठी ही डिपेंडन्सी आहे. तर तुम्ही हिला कॉपी करून तुमच्या pom.xml मध्ये पेस्ट करू शकता. ओके, सिमिलरली आता आपल्याला जितक्या काही कोणत्या डिपेंडन्सीज हव्या असतील त्या सगळ्या आपण यात पेस्ट करू. नेक्स्ट आपल्याला लागेल कुकुंबर ची डिपेंडन्सी.
हे बघा ही कोकुंबर JVM जावा ही एक आपल्याला हवी आहे. याचं सुद्धा मी लेटेस्ट व्हर्जन घेतो. जस्ट कॉपी पेस्ट. सिलेनियम झालं, कोकुंबर झालं. आता नेक्स्ट असेल ती कोकुंबर टेस्टेंजी, बिकॉज आपला जो प्रोजेक्ट आहे तो कोकुंबर प्लस टेस्टेंजी मध्ये आहे. तर इथे तुम्ही सर्च करू शकता कोकुंबर टेस्टेंजी अँड हिट इंटर. हे बघा गाईज, ही जी डिपेंडन्सी आहे ही आपल्याला लागणार आहे. याचं सुद्धा मी लेटेस्ट व्हर्जन घेतो. नेक्स्ट डिपेंडन्सी जी आपल्याला लागणार आहे ती आहे एक्सटेंड रिपोर्ट्सची डिपेंडन्सी. जेव्हा केव्हा आपण रिपोर्टिंग करतो आपल्या टेस्ट केसेससाठी, तेव्हा एक्सटेंड रिपोर्ट आपल्याला लागतात. याची सुद्धा मी लेटेस्ट वाली घेईल. नेक्स्ट असेल ती JUnit Jupyter. ते इथे बघू शकता JUnit Jupyter. Remove the space. Search again. ओके, सो तुम्ही ॲज अ फक्त JUnit सर्च केल्यानंतर सुद्धा येते ती JUnit Jupyter, जे की ही फर्स्ट वाली आहे. JUnit Jupyter API. याची सुद्धा मी लेटेस्ट वाली कॉपी करेन. पेस्ट. तसंच नेक्स्ट आहे JUnit Jupyter Engine. सो JUnit सर्च करूया आणि हे बघा इथे बघू शकता तुम्ही JUnit Jupyter इंजिनची ही डिपेंडन्सी इथे अवेलेबल आहे. हे असलेल्या डिपेंडन्सीजचे व्हर्जन्स आहेत. यामधले मी लेटेस्ट यूज करत आहे. कॉपी देन पेस्ट. ओके, तर तुम्ही बघू शकता गाईज, आपल्याला जितक्या सुद्धा डिपेंडन्सीज हव्या होत्या त्या आपण या डिपेंडन्सीज मध्ये ॲड केल्यात. ओके, या डिपेंडन्सीज मध्ये आपण आपल्या डिपेंडन्सी ॲड केल्यात. अजून आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे. ते एक आहे कंपायलर आणि सेकंड आहे प्लगइन्स. सो ते मी ऑलरेडी टेक्स्ट बॉक्समध्ये कॉपी करून ठेवले आहेत. ते मी कसे ॲड करायचे ते तुम्हाला सांगतो. बघा, हे प्रॉपर्टीज आहेत. तर या येथील आपल्या डिपेंडन्सीच्या वरती हे बघा, डिपेंडन्सीज इथून सुरू होतात. आपण प्रॉपर्टीज इथे ॲड करू शकतो. ओके, आता तुम्ही बघू शकता इथे एरर आलाय कारण इथे ऑलरेडी एक प्रॉपर्टी ॲडेड आहे. आपण फक्त या दोन लाईन्स त्याच्यात एक्स्ट्रा ॲड केल्या आहेत. सो इनिशियली ही जी आहे याची आता सध्या गरज नाही कारण ती ऑलरेडी इन्क्लुडेड आहे याच्यामध्ये. त्यामुळे आपण हे रिमूव्ह करून देऊयात वरचं. ओके, बघा एरर गेला आहे. आणि नेक्स्ट आहे आपले प्लगइन्स. ते सुद्धा मी कॉपी करून ठेवले आहे. हे जे प्लगइन्स आहेत हे आपल्याला, आपण जेव्हा आपलं फ्रेमवर्क कोकुंबर मधून टेस्ट इंजिन मध्ये कन्वर्ट करू तर त्याला रन करण्यासाठी
कामात येतात. आता हे जे बिल्ड आहे हे येईल डिपेंडन्सीजच्या खाली इथे, आणि प्रोजेक्टच्या मध्ये इथे पेस्ट करेल मी याला. डोंट वरी गाईज, ही जे काही मी pom.xml यूज केलं आहे हे मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टाकेल. सो तुम्हाला तिथून ते कॉपी करून जेव्हा केव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेव्हा ते यूज करता येईल. इथे तुम्ही बघू शकता प्रोजेक्ट 2 वेळा आला आहे, त्यामुळे इथे एरर दाखवत आहे. सो एक प्रोजेक्ट मी यातून काढून टाकतो. सी नाव आपल्याला जितक्या सुद्धा डिपेंडन्सीज हव्या होत्या त्या सगळ्या आपण यामध्ये लोड केल्या आहे. ओके, तर आतापर्यंत आपण काय पाहिले, आपण इनिशियली एक प्रोजेक्ट तयार केला PHP ऑटोमेशन नावाचा. तो प्रोजेक्ट तयार करण्यासाठी आपण मेवन आर्किटाइप यूज केलं. मेवन आर्किटाइप हे नथिंग बट इट इज अ स्ट्रक्चर which contains pom.xml. This pom.xml is useful to add libraries with just adding dependencies. ठीक आहे, तुम्हाला अशा डिफरंट लायब्ररीज ॲड करायची गरज नाही कॉपी करून. इथे डिपेंडन्सी ॲड करा आणि तुमच्या लायब्ररीज इथे आपोआप ॲड होत जातील. तर तुम्हाला तुमच्या लायब्ररीज ॲड झाल्या आहेत का नाही हे जर बघायचं असेल तर इथे बघा, एक एक्सटर्नल लायब्ररीज म्हणून एक ऑप्शन आहे. यू जस्ट एक्सपांड दिस आणि तुम्ही बघू शकता ज्या कोणत्या डिपेंडन्सीज तुम्ही यूज केल्या आहेत त्यांच्या लायब्ररीज तुम्हाला इथे दिसतील. या सगळ्या त्याच्याच लायब्ररीज आहेत. ओके, त्यानंतर आता आपण जे काही वर्क करणार आहे ते वर्क होणार आहे या SRC ब्लॉकमध्ये. या SRC ब्लॉकमध्ये तुम्ही बघू शकता एक मेन फोल्डर आहे, एक टेस्ट फोल्डर आहे. तर यामध्येच जर तुम्ही त्याला एक्सपांड करून पाहिलं तर तुम्हाला काही फोल्डर्स दिसतील, जे की असेल मेन, टेस्ट, आणि यामध्ये तुम्ही बघू शकता एक जावा नावाचं फोल्डर आहे. त्यामध्ये org.example हे एक पॅकेज आहे आणि त्यामध्ये हा एक क्लास आहे. जेव्हा तुम्ही एक नवीन आर्किटाइप बनवता तेव्हा बाय डिफॉल्ट एक पॅकेज आणि एक क्लास त्यामध्ये ॲड होऊन जातो. जस्ट टू शो यू ॲज अ सॅम्पल. तर तुम्ही याला डिलीट सुद्धा करू शकता, याची काही गरज नाही आहे आपल्याला. डिलीट, आणि हे सुद्धा तुम्ही डिलीट करू शकता. डिलीट, हे पॅकेज सुद्धा डिलीट करू शकता. हे पॅकेज सुद्धा डिलीट. ओके, फक्त हे जावा डिलीट नका करू कारण हे आपल्याला लागणार आहे. आणि आपले आता जे काही पॅकेजेस तयार होतील ते इनसाइड दिस फोल्डर राहतील. जसं की आपल्या मेनमध्ये आपण बनवू एक पॅकेज ज्याचं नाव असेल POM. हे रेफर करतं पेज ऑब्जेक्ट मॉडेलला. असंच आपण यामध्ये आणखीन एक पॅकेज बनवणार आहे ज्याचं नाव असेल बेस. सिमिलरली या टेस्टमध्ये आपण काही पॅकेजेस बनवणार आहेत. एक पॅकेज असेल जे खूप कॉमन आहे, टेस्ट, ज्यात आपण आपल्या ऑल टेस्ट क्लासेस लिहू. एक असेल ते युटिलिटी, यामध्ये आपल्या प्रॉपर्टी फाईल्स, एक्सेल रिपोर्ट असल्या गोष्टी असतील, स्क्रीनशॉट्स. सिमिलरली आणखीन एक आपल्याला लागेल, एक पॅकेज आपण रफ वर्कसाठी बनवून ठेवूया. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, कुकुंबरमध्ये आपल्याला एक स्टेप डेफ म्हणून एक पॅकेज लागत असते, तर ते पण आपण बनवून घेऊया. स्टेप डेफ, याचं फक्त नाव आहे स्टेप डेफ.
हे काय असेल, हे काय असते, काय करते, मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करेल जेव्हा आपण त्याला इम्प्लिमेंट करू. असंच आपल्याला एक फोल्डर रिक्वायर्ड असतं कुकुंबरसाठी, ज्यामध्ये आपण फीचर फाईल्स तयार करतो. तर तुम्ही त्या फीचर फाईल्ससाठीचं फोल्डर कुठेही तयार करू शकता. आयदर तुम्ही ते क्रिएट करा तुमच्या प्रोजेक्टमध्ये, आयदर तुम्ही क्रिएट करा मेनमध्ये और टेस्टमध्ये. मोस्टली ऑर्गनायझेशनमध्ये ते प्रोजेक्टमध्ये क्रिएट झालेलं दिसेल तुम्हाला, इथे असते ते समथिंग, और ते टेस्टमध्येच इन्क्लूड केलेले असते. तर या फ्रेमवर्कमध्ये मी सुद्धा टेस्टमध्येच इन्क्लूड करणार आहे. जस्ट राईट क्लिक, न्यू, आणि इथे तुम्ही बघू शकता एक डायरेक्टरी म्हणून आहे. हेच आपलं फोल्डर असेल, ज्याला मी फीचर नाव देईल. आणि या फीचर फोल्डरमध्ये माझी फीचर फाईल असेल. तर हिला नाव देऊया आपण फर्स्ट पेज डॉट फीचर. ओके, बघा, ॲज सून ॲज मी ती तयार केली, एक विंडो ओपन झाली माझ्यासमोर, ज्यामध्ये आपण फीचर फाईल्स लिहू शकतो. ठीक आहे guys? तर आता मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो की कुकुंबर प्रोजेक्टमध्ये नेमकं आपण काय करणार आहोत. तर कुकुंबर प्रोजेक्टमध्ये आपल्याला सुरुवात करावी लागते ती फीचर फाईलपासून. फीचर फाईलमध्ये आपण इथे फीचर आणि सिनारिओ लिहून एक स्टोरी बनवतो. ती बनवलेली स्टोरी आपण आपल्या स्टेपडेफ या पॅकेजमध्ये ॲड करतो. आणि स्टेपडेफ या पॅकेजमध्ये ॲड केल्यानंतर ती रन करण्यासाठी आपण आणखीन एक पॅकेज यूज करतो, त्याचं नाव असतं रनर. आणि त्या रनर पॅकेजमध्ये आपण एक क्लास तयार करतो, त्याचं नाव असतं रनर. इथे मी सेम नाव सांगत आहे, त्यामुळे कन्फ्यूज नको होऊ, जस्ट तुम्ही नाव देऊ शकता कुठलेही. तर मी ते जे पॅकेज बनवणार आहे त्याचं नाव सुद्धा असेल रनर, आणि त्यामध्ये जो क्लास बनवणार आहे त्याचं सुद्धा नाव असेल रनर. तर इथे आपण बनवूनच घेऊया त्यापेक्षा पॅकेज रनर. आणि यामध्ये जो आपण क्लास तयार करू तो सुद्धा असेल आपला रनर, किंवा तुम्ही रन सुद्धा त्याला डिक्लेअर करू शकता. जस्ट टू अवॉइड कन्फ्युजन मी रन क्रिएट करतो क्लास नेम. ओके, तर सिनेरिओ कसा असतो कुकुंबरमध्ये, आपल्याला सगळ्यात पहिले फीचर फाईल लिहावी लागते. फीचर फाईल लिहिल्यानंतर या फीचर फाईलचे स्निपेट आपल्याला स्टेपडेफ या फाईलमध्ये कॉपी करून पेस्ट करावे लागतात. या स्टेपडेफमध्ये क्लासेस तयार होतील. जितके तुमचे फीचर्स असतील तितके तुम्ही स्टेपडेफमध्ये क्लासेस तयार करू शकता. आणि ते स्टेपडेफमधले जे पण फाईल्स तुम्ही लिहिसाल, जे काही टेस्ट केसेस लिहिसाल, ते रन करण्यासाठी या रनर क्लासचा उपयोग होतो. ओके, सो जेव्हा मी हा प्रोजेक्ट स्टार्ट केला तेव्हा मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही, ती होती प्लगइन्सची. आपल्याला इनिशियली काही प्लगइन्स डाउनलोड करावे लागतात. त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो. गो टू फाईल, इन फाईल, गो टू सेटिंग्स, आणि सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे प्लगइन दिसेल बघा, क्लिक ऑन इट. आणि काही प्लगइन्स तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहेत. ते आहेत क्रिएट टेस्टिंजी XML, तसंच कुकुंबर फॉर जावा आणि घेरकिन.
हे प्लगइन्स तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, मार्केट प्लेसवर क्लिक करायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे. जसं आपल्याला एक घरकीन पाहिजे तर GHERKIN. इथे तुम्ही बघू शकता, इथे तो आला आहे. तुम्ही इथे इन्स्टॉल बटनवर क्लिक करून त्याला इन्स्टॉल करून घ्या. सिमिलरली जे अदर 2 प्लगइन्स आहे ते सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. ते आहे कुकुंबर फॉर जावा आणि क्रिएट टेस्टएनजी XML. ओके, चला आता मग नेक्स्ट. कधी कधी आणखीन एक एरर जो कॉमनली येतो तो सांगून देतो. कधी कधी जेव्हा आपण डिपेंडन्सीज ॲड करतो तेव्हा या ज्या डिपेंडन्सीजचे नंबर आहेत आणि टेक्स्ट आहे हा रेड ॲपियर होतो, लाल रंगात आपल्याला दिसेल. तेव्हा काय करायचं, आपली जी pom.xml आहे pom.xml मध्ये जस्ट राईट क्लिक अँड सर्च फॉर रिलोड. सो ही जी pom.xml आहे ही रिलोड होऊन जाईल आणि अपडेट सुद्धा होईल आणि तुमचा जो एरर तुम्हाला दिसत असेल जो की रेडमध्ये असेल इथे, तो सुद्धा गायब होऊन जाईल. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो रिलोड कशी करायची. जस्ट राईट क्लिक फर्स्ट, then go to here Maven, and here you see reload project. Just click on it. ओके, इथे तुम्हाला दिसेल त्याची, जर तुमचा प्रोजेक्ट रिलोड होणार असेल तर इथे या टॅबमध्ये तुम्हाला तो दिसेल. इफ एव्हरीथिंग इज फाईन देन एरर कुठलाही दिसणार नाही आणि रिलोड करायची सुद्धा गरज नाही. ऑटोमेशनमध्ये आपण ज्या वेबसाईटला ऑटोमेट करणार आहे ती आहे PHP ट्रॅव्हल्स डेमो. ती मी तुम्हाला पहिले दाखवून देतो. जस्ट गुगल PHP ट्रॅव्हल्स डेमो. हे बघा गाईज, ही वेबसाईट आहे जी आपण ऑटोमेट करणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर ऑटोमेशन. तर फर्स्ट थिंग फर्स्ट, आपल्याला फीचर फाईल तयार करावी लागेल. तर फीचर फाईल काय असते, फीचर फाईल इज नथिंग बट आपण एक स्टोरी तयार करतो. आपल्याला जे काही टेस्ट करायचं आहे, जसं आता आपल्याला PHP ट्रॅव्हल्स ही साईट टेस्ट करायची आहे, तर त्या साईटला टेस्ट करण्यासाठी आपण काही काही स्टोरीज लिहू. जसं की तुम्ही त्याला टेस्ट केस सुद्धा म्हणू शकतात. फॉर एक्झाम्पल, आता ही जी वेबसाईट आहे हिला मला टेस्ट करायचं आहे, तर फर्स्ट टेस्ट काय असेल की युजर या वेबसाईटवर बरोबर लँड होत आहे का नाही हे तो चेक करेल. तर आपल्याला सुद्धा सेम गोष्ट टेस्ट करावी लागते युजिंग ऑटोमेशन. आता ऑटोमेशनने आपण ही URL तर म्हणजे या URL पर्यंत तर येऊ शकतो, पण या URL वर आल्यानंतर आपल्याला असा कोड लिहावा लागतो जो की व्हेरीफाय करेल की आपण ज्या URL वर सध्या आहेत ती तीच आहे जी आपण टेस्ट करत आहोत. तेव्हा आपण या वेबसाईटसाठीचे असलेले टायटल आणि त्याची URL टेस्ट करतो. तर पहिली फीचर फाईल आपण याच रिलेटेड लिहिणार आहे. मी तुम्हाला दाखवतो की ती कशी लिहित असतात. तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल त्या एक्झाम्पलवरून. तर सगळ्यात पहिले आपण लिहितो फीचर. आता आपण जे फीचर लिहिणार आहोत ते आहे व्हेरीफाय फर्स्ट पेज. ओके, जसं तुम्ही बघू शकता हे आपलं फर्स्ट पेज आहे. तर मी बनवेल इथे व्हेरीफाय
फर्स्ट पेज. त्यानंतर फीचरमध्ये असतात ते सिनारिओ. तर सिनारिओ, आता या सिनारिओमध्ये काय लिहिणार आपण? जे गोष्टी आपल्याला परफॉर्म करायच्या आहेत त्या येतात सिनारिओमध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा आपण या साईटवर येऊ तेव्हा आपल्याला ती साईट व्हॅलिडेट आणि व्हेरीफाय करावी लागेल की आपण ज्या साईटवर आहे ते करेक्ट आहे की नाही. त्यासाठी आपण व्हेरीफाय करू त्याचं टायटल आणि URL. तर सिनारिओमध्ये आपण हेच मेन्शन करणार की व्हेरीफाय URL अँड टायटल ऑफ फर्स्ट पेज. ठीक आहे. इथे टाईप करू शकता तुम्ही व्हेरीफाय टायटल अँड URL ऑफ फर्स्ट पेज. ओके, हा झाला तुमचा सिनारिओ. फीचर आणि सिनारिओ नंतर आपल्याला काही गिरकिन कीवर्ड्स यूज करावे लागतात की आता आपण या गोष्टी तर परफॉर्म करणार पण कशा करणार, त्यासाठी हे गिरकिन कीवर्ड्स आपण यूज करतो. तर यात गरकिन कीवर्ड्स जे आहेत ते आहेत आपल्याकडे गिवन, व्हेन, देन, अँड, बट. ओके, या प्रकारे आपल्याकडे गिरकिन कीवर्ड्स आहेत. तर यात आपण स्टोरी टाईपमध्ये आपले टेक्स्ट लिहू, ज्यामध्ये गिवन मध्ये येईल की युजर इज ऑन फर्स्ट पेज ऑफ PHP ट्रॅव्हल्स. ओके, आपण लिहून नाही देऊया ते. युजर इज ऑन फर्स्ट पेज ऑफ PHP ट्रॅव्हल्स. जेव्हा आपण फर्स्ट पेजवर येऊ, जसं आपल्या पहिल्या टेस्ट केसमध्ये आपण बनवणार आहेत की युजर या वेबसाईटवर आल्यानंतर आपण व्हेरीफाय करणार आहोत की आपण करेक्ट वेबसाईटवर आहोत का नाही. त्यासाठी आपण व्हेरीफाय करू हे URL आणि याचं टायटल. सो या गोष्टी आपल्या नेक्स्ट गिरकिन कीवर्ड्समध्ये ॲड करता येतील. तर इथे सध्या आता आपल्याला व्हेन लागणार नाही, आता आपल्याला लागेल देन. ओके, युजर इज ऑन फर्स्ट पेज ऑफ PHP ट्रॅव्हल्स. देन मग काय करायचं आहे आपल्याला, व्हेरीफाय URL ऑफ फर्स्ट पेज. आणि आपल्याला आणखी काय करायचं आहे, व्हेरीफाय टायटल ऑफ फर्स्ट पेज. ओके, इथे बट सुद्धा लागणार नाही, सो मी बट देखील काढून टाकले. So this is the simple example of how we are going to write our feature file. ओके, असे आपण आपल्या फीचर फाईल लिहत असतो. तर या फीचर फाईलमध्ये आपण नंबर ऑफ सिनारिओज ॲड करू शकतो. सिमिलरली यात आणखीन सिनारिओ आउटलाईन हा सुद्धा एक कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये आपण एक्स्ट्रा डेटा मेन्शन करू शकतो. जसं जेव्हा तुम्हाला लॉग इन ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, बघा इथे लॉग इन आहे. तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे
लॉग इन ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करावे लागेल, ज्यामध्ये ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड प्रोव्हाइड करावा लागेल. तर हे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी सिनारिओ आउटलाईनचा यूज होतो. कारण यामध्ये सुद्धा सेम गिरकिन कीवर्ड्सच यूज होतात, पण या गिरकिन कीवर्ड्समध्ये तुम्ही इनपुट देऊ शकतात. जसं या वेबसाईटसाठी तुम्हाला ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड पाहिजे आहे, तर तुम्ही इथे गिरकिन कीवर्ड्स बनवसाल. फॉर एक्झाम्पल मी जस्ट कॉपी करून इथे एकदा पेस्ट करून तुम्हाला एक्झाम्पल्स सांगतो. इथे लिहितो मी टेस्ट लॉग इन. User is on login page of PHP Travels. Then user enter password and user enter email. मी ईमेल पहिले करतो आणि त्यानंतर पासवर्ड. ओके. सो आता तुम्ही या ज्या स्टोरी दिल्या आहेत यामधून तुम्ही देन आणि अँडमध्ये ईमेल आणि पासवर्ड प्रोव्हाइड करू शकता. तर ते कसे करणार तुम्ही? तर सिनारिओ आउटलाईनमध्ये आपल्याला एक्झाम्पल्स म्हणून प्रोव्हाइड करावे लागते. इथे तुम्ही बघू शकता. या एक्झाम्पल्समध्ये तुम्ही ईमेल आणि पासवर्ड ॲड करू शकता. ते बनवण्यासाठी तुम्हाला असे स्टँडिंग लाईन बनवाव्या लागतील, ज्यामध्ये तुम्ही एका ब्लॉकमध्ये लिहू शकतात ईमेल आणि सेकंड ब्लॉकमध्ये लिहू शकतात पासवर्ड. ओके. आणि जेव्हा तुम्ही सिनारिओ आउटलाईनमध्ये गिरकिन कीवर्ड्समध्ये ईमेल आणि पासवर्ड देसाल, तर ते सुद्धा देण्यासाठी इथे आपल्याला ते ग्रेटर आणि लेस दॅनच्या सिम्बॉलमध्ये द्यावे लागतात. सो ईमेल येईल लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या सिम्बॉलमध्ये, आणि हे जे डबल इन्व्हर्टेड आहे हे याच्या बाहेर असतील आउटसाइडने. ओके. सिमिलरली या पासवर्डसाठी सुद्धा तुम्ही असं डिक्लेअर करून द्या. तुम्ही आता नोटीस केलं असेल की इथे जेव्हा मी असलेले सिम्बॉल्स ॲड केले तेव्हा यांचा कलर सुद्धा चेंज झाला. ओके. तर यामध्ये आता तुम्ही नंबर ऑफ ईमेल्स आणि पासवर्ड्स मेन्शन करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल इथे user1, इथे pass2. ओके. सिमिलरली तुम्ही यामध्ये नंबर ऑफ युजर नेम आणि पासवर्ड्स ॲड करू शकता. जसं इथे असेल user2 pass2, याला मी pass1 लिहितो. 3 4 4 3. ओके. सो जेव्हा केव्हा ही सिनारिओ आउटलाईनची कंडिशन तुम्ही रन करसाल, तेव्हा रन केल्यानंतर लॉग इन हे टेस्ट होईल. हे जे लॉग इन आहे याला टेस्ट करण्यात येईल आणि ते सुद्धा इथे अवेलेबल असलेल्या युजर नेम आणि पासवर्ड सोबत. तर जितके तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड प्रोव्हाइड करसाल तितक्या वेळा ते डिफरंट युजर नेम आणि डिफरंट पासवर्ड सोबत हा तुमचा सिनारिओ रन करेल. ओके. सो हे असते सिनारिओ आउटलाईन. हे जेव्हा आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करू तेव्हा आपण याला आणखी ब्रीफमध्ये बघू. ओके. सो टिल टाइम जस्ट बी विथ मी. आता फीचर फाईल लिहून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते ती स्टेप डेफिनेशन फाईल्स बनवायची. तर स्टेप डेफिनेशन फाईल्स कशा तयार होतात?
तर स्टेप डेफिनेशन फाईल बनवण्यासाठी आपल्याला एक स्निपेट यूज करावा लागतो जो तयार होतो या सिनरिओपासून. तो आपल्याला जर बघायचा असेल तर तुम्ही सिनारिओ तयार झाल्यानंतर IntelliJ मध्ये इथे एक रनरचं सिम्बॉल बघू शकता. यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे आणखीन एक टॅब ओपन झाला, रन सिनारिओ व्हेरीफाईड टायटल अँड URL ऑफ फर्स्ट पेज. जस्ट क्लिक ऑन दिस. हे तुमचं लाईक रनर, हे बघा रन मध्ये तुम्हाला आता एक आउटपुट दिसेल. ऑब्विसली तुम्हाला एरर भेटेल कारण आपलं स्टेप डेफ आणि रनर क्लास तयार नाही झाले आहे. पण या आउटपुटमध्ये तुम्हाला ते स्निपेट जनरेट झालेलं दिसेल जे आपण स्टेप डेफिनेशनमध्ये यूज करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता एक स्निपेट तयार झाला आहे. गिवन युजर इज ऑन फर्स्ट पेज ऑफ PHP ट्रॅव्हल्स. ओके, हे बघा आपण जी स्टोरी लिहिली होती ती यात आहे आणि त्यासाठी एक मेथड क्रिएट झाली आहे आणि एक त्यासाठी ब्लॉक. सिमिलरली देन मध्ये आपली स्टोरी आणि त्यासाठी सुद्धा आणखी एक मेथड तयार झाली आहे आणि एक ब्लॉक. ओके, सो तुम्हाला फक्त हे ॲज इट इज कॉपी करायचं आहे. जस्ट कॉपी इट आणि आपल्या स्टेप डेफिनेशन फाईलमध्ये आपण एक क्लास बनवू ज्याचं नाव असेल फर्स्ट पेज. त्यामध्ये हे स्निपेट आपण पेस्ट करू. न्यू जावा क्लास फर्स्ट पेज. ओके, आणि यामध्ये इथे आपण हे स्निपेट पेस्ट करू. तर आता तुम्ही बघू शकता गाईज, आपण आपल्या स्टेप डेफमध्ये आपल्या फीचरमध्ये जे काही बनवले होते त्याचं स्निपेट इथे ॲड केले आहे. आता तुम्ही यात बघू शकता, यात ही एक पब्लिक वॉइड युजर इज ऑन फर्स्ट पेज ऑफ PHP ट्रॅव्हल्स ही एक मेथड तयार झाली आहे. तर अशाच डिफरंट मेथड्स तयार झाल्या आहेत. या मेथड्समध्ये आपण आपला कोड लिहत असतो जो की आपण टेस्टिंगसाठी यूज करत असतो. यामध्ये जो अनवॉन्टेड डेटा आहे हा मी रिमूव्ह करून देतो. ओके, सो इनिशियली मी तुम्हाला जस्ट एक बेसिक सेटअप करून दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण आपली टेस्टिंग स्टार्ट करणार आहोत. फ्रेमवर्क क्रिएशन ॲक्च्युअल आपण त्यानंतर स्टार्ट करणार आहोत. सो इथे आपण प्रिंट करूयात सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल. यामध्ये आपण लिहू युजर इज ऑन फर्स्ट पेज. तुम्ही बघू शकता आपल्या गिवन मध्ये युजर इज ऑन फर्स्ट पेज ऑफ PHP ट्रॅव्हल्स ही कंडिशन आपल्याला टेस्ट करायची आहे आणि टेस्ट केल्यानंतर आपल्याला हा मेसेज प्रिंट करायचा आहे. तर इनिशियली आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ती साईट लॉन्च करावी लागेल. लाईक पहिले आपल्याला आपलं क्रोम ब्राउझर लॉन्च करावं लागेल आणि क्रोम ब्राउझर लॉन्च केल्यानंतर आपल्याला या वेबसाईटवर यावं लागेल. ठीक आहे, तर हे कसं करणार आपण, तर यासाठी आपल्याकडे एक बेस पॅकेज सुद्धा आपण बनवलेलं आहे. जसं मी पहिले तुम्हाला सांगितलं, हे पॅकेजेस तुम्ही कुठेही बनवू शकता. तुम्ही ऑल पॅकेजेस टेस्टमध्ये बनवू शकता किंवा ऑल पॅकेजेस हे मेनमध्ये सुद्धा बनवू शकता. ॲज पर युअर कन्व्हिनियंट तुम्हाला जसं तुमचा कोड सुटसुटीत वाटतो तसं तुम्ही त्याला क्रिएट करू शकता. मला हे असं सुटेबल वाटलं म्हणून मी असा तयार केला. ओके, तर या बेस क्लासमध्ये मी एक या बेस पॅकेजमध्ये मी एक क्लास तयार करेल ज्याचं नाव असेल
ड्रायव्हर सेटअप. या माझ्या ड्रायव्हर सेटअप या क्लासमध्ये मी एक मेथड लिहील जी युजफुल असेल माझं वेब ड्रायव्हर वेकअप करण्यासाठी, तुम्ही म्हणू शकता सुरू करण्यासाठी. यामध्ये पहिले मी एक मेथड बनवून घेतो. ओके, सो इनिशियली तुम्हाला तुमच्या वेब ड्रायव्हरच्या प्रॉपर्टीज सेट कराव्या लागतात आणि त्यामध्ये तुम्हाला की आणि त्याची लोकेशन द्यावी लागते. तर मी या फ्रेमवर्कमध्ये क्रोम हे ब्राउझर यूज करणार आहे. तर त्याची की आहे वेब ड्रायव्हर क्रोम ड्रायव्हर, आणि या नेक्स्ट डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी त्याचं इथे देणार आहे क्रोम ड्रायव्हरसाठीची. तर ती लोकेशन आपण डाउनलोड करून, लाईक ड्रायव्हर पहिले आपण डाउनलोड करू आणि डाउनलोड केल्यानंतर मी ते डेस्कटॉपवर सेव्ह करेल आणि त्यानंतर इथे त्या लोकेशनचा पाथ पेस्ट करेन. तर पहिले आपण डाउनलोड करूया ड्रायव्हर. तर तुम्हाला इथे सरळ सर्च करायचं आहे क्रोम ड्रायव्हर. इथे बघू शकता क्रोम ड्रायव्हर डाउनलोड, सर्च इट. हे पहिलं ऑप्शन मध्ये क्लिक करा आणि इथे तुम्ही चेक करू शकता, इफ यू आर युजिंग क्रोम वर्जन 115 or newer, then please consult to the Chrome for testing availability dashboard. तुम्ही तुमचं जे करंट क्रोम वर्जन आहे ते सुद्धा चेक करू शकता. तुम्हाला फक्त सेटिंग्सवर जावं लागेल, सेटिंग्स, आणि सेटिंग्समध्ये गेल्यानंतर इथे अबाउटमध्ये तुम्ही तुमचं लेटेस्ट क्रोम वर्जन चेक करू शकता. इथे तुम्ही बघू शकता माझं 122 आहे, जे की ऑब्वियसली 115 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे मी यांनी डायरेक्ट केलेल्या साईटवर जाऊन माझा ड्रायव्हर डाउनलोड करेल. सो लेट्स गो ऑन दॅट. आणि बघा लेटेस्ट स्टेबल व्हर्जन 122च आहे. तर तुम्हाला या स्टेबलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा पी सीच्या कॅपॅसिटीनुसार, जसं Windows 32 किंवा Windows 64 असेल किंवा तुमच्याकडे मॅक असेल तर मॅक, अदरवाईज जर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर लिनक्स. माझी विंडोज आहे तर मी विंडोज प्रेफर करेल, Windows 64 बीट. सो तर विंडोजसाठी असलेले क्रोम ड्रायव्हर आपण आता डाउनलोड करू, जे की तुम्ही इथे बघू शकता. क्रोम ड्रायव्हर Windows 64 बिट्स ऑपरेटिंग सिस्टीमसाठी हे आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट कॉपी दिस लिंक अँड ओपन न्यू टॅब अँड पेस्ट हिअर. ॲज सून ॲज जसं तुम्ही पेस्ट करसाल, तुम्ही इथे बघू शकता तुमचं डाउनलोडिंग स्टार्ट झालं आहे. हे डाउनलोड झालेले क्रोम ड्रायव्हर मी एका डेस्कटॉपवर बनवलेल्या फाईलमध्ये स्टोअर करतो. हे डाउनलोड केलेले क्रोम ड्रायव्हर मी माझ्या डेस्कटॉपवर बनवलेल्या फाईलमध्ये सेव्ह केले आहे.
ते तुम्हाला दाखवतो. हे बघा PHP ऑटोमेशन मध्ये इथे मी ते सेव्ह केले आहे. नाव जस्ट एक्स्ट्रॅक्ट दिस. आपलं एक्सट्रॅक्शन सुद्धा कंप्लीट झालं आहे. आता ओपन इट आणि तुम्ही इथे बघू शकता क्रोम ड्रायव्हर. ठीक आहे. कॉपी द क्रोम ड्रायव्हर, कॉपी ॲज पाथ. अदरवाईज तुम्ही इथून सुद्धा हा पाथ कॉपी करू शकता. ओके. ज्यांच्याकडे विंडोज 11 आहे त्यांना हे डायरेक्ट ऑप्शन अवेलेबल आहे, कॉपी ॲज पाथ. ओपन युअर इंटेलिजे आणि इथे जसं मी आधी सांगितलं होतं, इथे आपण स्ट्रिंग मध्ये की देतो आणि इथे व्हॅल्यू देतो. तर इथे त्याची पाथ व्हॅल्यू पेस्ट करा. इथे एरर येत आहे कारण इथे आपण बॅकवर्ड स्लॅश दिले आहेत. सो जस्ट कन्वर्ट देम इनटू फॉरवर्ड स्लॅशेस. ओके. सो let's see why this error is coming. So system.set properties. ओके. सो हा एरर आपण थोडी रॉंग फाईल डिफाईन केली आहे. सो लेट मी जस्ट करेक्ट दिस. डॉट सेट प्रॉपर्टी. हे बघा सेट प्रॉपर्टी ही फाईल आहे. बघा एरर गेला. ओके. यानंतर आपल्याला इथे ॲड करायचं आहे ते आहे वेब ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर. ओके. तर मी इथे बिफोर अॅनोटेशन ठेवले आहे. जेव्हा केव्हा आपण आपल्या टेस्ट स्टार्ट करू तेव्हा बिफोर रनिंग अवर टेस्ट, जी टेस्ट आपण स्टेप डेफ मध्ये लिहिली आहेत, या टेस्ट्स आहेत आपल्या, यांना आपण नंतर सेटअप करू बाय @टेस्ट अॅनोटेशन. जस्ट टिल नाव जस्ट इमॅजिन हे आपले टेस्ट आहेत. या रन होण्याआधी नेहमी आपला हा क्लास रन होईल आणि या क्लासमध्ये ही बिफोर मेथड रन होईल, जी आपलं क्रोम ब्राउझर स्टार्ट करेल. आता नेक्स्ट यात आपण देऊ ड्रायव्हर डॉट गेट. इथे आपण आपल्या PHP ट्रॅव्हलची वेबसाईट ही लिंक इथे प्रोव्हाइड करू. सो लेट्स गो हिअर. PHP travels demo. Just copy and provide here guys. Now next thing, आपलं ड्रायव्हर लॉन्च झाल्यानंतर आपण ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट विंडो डॉट मॅक्सिमाइज हे ही लाईन आपलं ड्रायव्हरला मॅक्सिमाइज करण्यासाठी आपल्याला हेल्प करेल. ओके. सो ही आहे आपली बिफोर मेथड. सिमिलरली आपण एक आफ्टर मेथड सुद्धा लिहून घेऊ. @after public void close वेब ड्रायव्हर. इथे मी वेब ड्रायव्हर यासाठी मेन्शन करत आहे कारण इन फ्युचर आपण डिफरंट
ब्राउझर्सवर काम करत असतो. त्या ऑल ब्राउझर्सला यूज करण्यासाठी आपण मोस्टली वेब ड्रायव्हरच यूज करतो. कारण वेब ड्रायव्हर हे कम्पॅटेबल आहे ऑल टाईप ऑफ ब्राउझरसोबत. त्यामुळे मी इथे वेब ड्रायव्हर मेन्शन केला आहे. तुम्ही इथे स्टार्ट क्रोम ड्रायव्हर असं सुद्धा मेन्शन करू शकता जर तुम्ही एकच एकच ब्राउझरवर तुमची टेस्टिंग परफॉर्म करत असाल तर. नाव याच्यामध्ये मी लिहेल क्लोजिंग मेकॅनिझम टू क्लोज माय करंट ब्राउझर अँड विंडो. सो यामध्ये मी लिहेल ड्रायव्हर डॉट क्लोज. ओके सर, हा इथे एरर येत आहे कारण आपण जे हे ड्रायव्हर इथे डिफाईन केलं आहे याचा ॲक्सेस याला नाही भेटत आहे. कारण हे वेब ड्रायव्हर हे फक्त या मेथड पुरतंच मर्यादित आहे. तर टू ॲक्सेस दिस आपण काय करू, या वेब ड्रायव्हरला ग्लोबली डिक्लेअर करून देऊ इथे. ओके, तर आता या मेथडमध्ये सुद्धा आपल्याला या वेब ड्रायव्हरची गरज नाही. आणि तुम्ही बघू शकता आता की आपण हे ग्लोबली डिक्लेअर केल्यामुळे या दोघांना त्याचा ॲक्सेस मिळाला आहे. सो बिफोर रनिंग अवर टेस्ट हे दोन मेथड्स रन होतील. लाईक बिफोर आपली टेस्ट स्टार्ट होण्याआधी आणि आपली टेस्ट संपल्यानंतर. ओके, आपल्या स्टेप डेफ क्लासमध्ये जाऊ. इथे इथं आपण हे जे फ्रेमवर्क बनवत आहे हे एक कॉम्बिनेशन फ्रेमवर्क आहे जे असेल कुकुंबर प्लस टेस्ट एनजीचं कॉम्बिनेशन. तर यामध्ये तुम्हाला माहीत आहे की कुकुंबर आणि टेस्ट एनजी दोघांमध्ये सुद्धा @टेस्ट अॅनोटेशन यूज होते. तर आता यामध्ये आपण जे अॅनोटेशन यूज करणार आहे ते @टेस्टच असेल. पण आता तुम्ही केअरफुली फक्त एक गोष्ट नेहमी बघत जा की @टेस्ट अॅनोटेशन ठेवताना ते तुम्ही टेस्ट एनजीचंच घेसाल. ओके, सो आपण इथं ते देऊ @टेस्ट. इथे तुम्ही बघू शकता @testoRG.testng annotations. ओके, आणि यामध्ये तुम्ही प्रायोरिटी सुद्धा सेट करू शकता. प्रायोरिटी इज इक्वल टू 1 मी ठेवली. म्हणजे तुमची पहिली टेस्ट असेल की युजर फर्स्ट पेजवर जाईल. तसंच यासाठी सुद्धा मी एक टेस्ट अॅनोटेशन ॲड करून देतो, प्रायोरिटी 2. आणि सिमिलरली @टेस्ट प्रायोरिटी 3. ओके, आपण आपली रनर फाईल बनवून घेऊयात जी की या रनर पॅकेजमध्ये आहे. जस्ट गो हिअर. नाव जेव्हा आपण टेस्टिंजी आणि कुकुंबर यूज करत असतो तेव्हा आपल्याला @रन विथ यूज करायची गरज नाही. आपण डायरेक्ट कुकुंबर ऑप्शन्स यूज करू शकतो. आणि यामध्ये आपल्याला फीचर आणि ग्लू या दोन गोष्टी ॲड कराव्या लागतात. तर फीचर्स हे आपल्या फीचर फाईलच्या ॲड्रेस लोकेशन असते जे की ही आहे. आणि तुम्ही
इथे फीचर्समध्ये तुमची फीचर फाईलचा एक्झॅक्ट लोकेशन सुद्धा प्रोव्हाइड करू शकतात. अदरवाईज तुम्ही तुमच्या फीचरचं जे हे फोल्डर आहे याचा ॲड्रेस सुद्धा इथे प्रोव्हाइड करू शकतात. सो जस्ट कॉपी इट. इथे तुम्ही बघू शकता SRC टेस्ट फीचर हा त्याचा ॲड्रेस आहे. तो इथे कॉपी करतो आणि पेस्ट करतो. त्यानंतर ग्लू. आता ग्लू काय असेल तर ग्लू आपल्या पॅकेजचं नाव असेल. कोणतं पॅकेज तर स्टेपडेफ पॅकेज हे. तर नेहमी याला फक्त तुम्हाला जसं जसं पॅकेजचं नेम तिथे प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, तर मी इथे देतो. इंटरव्ह्यूअर ऑल्सो आस्क दिस क्वेश्चन मेनी टाइम्स की ग्लूमध्ये नेमकं आपण काय करतो, तर तेव्हा त्याला सांगायचं तुम्ही की ग्लूमध्ये आपण स्टेपडेफ पॅकेजचं नाव देत असतो फक्त. ओके, त्यानंतरच इथे आपण एक्सटेंड करू abstract टेस्टएनजी कुकुंबर टेस्टसाठी. ओके, सो नाव हे एक आपलं बेसिक सेटअप झालं रनर क्लाससाठी. ठीक आहे, तर यामध्ये कुकुंबर ऑप्शन्समध्ये आपण आणखी काही गोष्टी ॲड करू शकतो, जसं टॅग्स, आपले प्लगइन्स ज्यात आपले रिपोर्ट्स तयार होतील. तर ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत. सध्या आपण फक्त बेसिक एक स्ट्रक्चर तयार करून घेत आहोत. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकता आपल्याला आपले टेस्ट रन करण्यासाठी ज्या 3 गोष्टी लागतात त्या आपण क्रिएट केलेल्या आहेत. पहिली होती आपली फीचर फाईल. ही फीचर फाईल. या फीचर फाईल नंतर आपण क्रिएट केले ते स्टेप डेफ ही फाईल आणि यानंतर आपण क्रिएट केली ही रनर फाईल. ओके, नाव आता तुम्ही या रनर फाईलला रन करून टेस्ट सुद्धा करू शकता की आपल्याला जे आपलं आतापर्यंतचं जे सेटअप आहे ते करेक्ट लोड झालं आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही टेस्ट सुद्धा करू शकता. जस्ट इथे बघा हे रनचं ऑप्शन आहे. तुम्ही यावर क्लिक करून याला रन सुद्धा करू शकता. इथे बघा रन ऑप्शन आला आहे. मी याला क्लिक करतो आणि लेट्स सी द आउटपुट जे आपल्याला भेटेल इन कन्सोल. बघा तुम्ही इथे बघू शकता युजर इज ऑन फर्स्ट पेज आणि आपली टेस्ट रन झाली 1, पास सुद्धा झाली 1. तर मी एकदा तुम्हाला आपला स्टेप डेफ ओपन करून दाखवतो. तर या स्टेप डेफ फाईलमध्ये तुम्ही बघू शकता ज्यांना कोणाला टेस्टएनजी काय आहे ते माहिती आहे त्यांना हा प्रश्न पडला असेल की आपण तर इथे 3 टेस्ट ॲनोटेशन्स दिले, तर मग आपल्या कन्सोल आउटपुटमध्ये एकच टेस्ट पास आणि एकच कसं काय दाखवत आहे. तर याचं सिंपल आन्सर हे आहे मित्रांनो की आपण अजून आपल्या ज्या या टेस्ट आहेत या टेस्ट एनजी XML मधून रन नाही केलेल्या आहेत. या आपण फक्त आपल्या रनर क्लासमधून रन केल्यात जे आपण सेटअप केलं इथे. त्यामुळे याने हे आपल्याला असं आउटपुट दिलं आहे. ठीक आहे, तर आपल्या स्टेप डेफ या पूर्ण रन झाल्या का नाही हे चेक करण्यासाठी आपण इथे सुद्धा काही डेटा ॲड करू शकतो. इनिशियली मी इथे डेटा नव्हता ॲड केला. सो फक्त युजर इज ऑन फर्स्ट पेज एवढंच त्यामध्ये आलं होतं. आता आपण काय करू, आपण इथे डेटा ॲड करू जो असेल टेस्ट
2 आणि इथे देऊ आपण टेस्ट 3. सो आता तुम्हाला कळेल की लाईक जितके आपण मेथड्स यामध्ये बनवले आहे रन ऍक्च्युअली होत आहात की नाही. ट्राय टू रन दिस अगेन. रन. आणि आता तुम्हाला आउटपुटमध्ये त्या अदर मेथडसाठी जे आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये डेटा लिहिला आहे तो सुद्धा दिसेल. हे बघा इथे तुम्ही बघू शकता टेस्ट 2 आणि टेस्ट 3 हे इथे प्रिंट झालं आहे. याचा अर्थ आपलं आतापर्यंत जितकं पण सेटअप आपण केलं आहे ते प्रॉपरली वर्किंग आहे. ओके. सो आता आपण रेडी आहे टू मूव्ह to create a TestNG XML and start our framework in little more deeper way. तर त्यासाठी आपल्याला सध्या तरी या टेस्ट ची गरज नाही आहे, तर मी हे रिमूव्ह करून देतो. अजूनही आपलं सध्या बेसिक सेटअपच चालू आहे गाईज. सो ते होईपर्यंत जस्ट बी विथ मी, बिकॉज हे बेसिक सेटअप होणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर हे बेसिक सेटअप आपल्याकडे असेल तर इन फ्युचर जस्ट आपल्याला फ्रेमवर्कमध्ये चेंजेसच करावे लागतात. आपल्याला काही जास्त क्रिटिकल थिंक करत बसायची गरज पडत नाही. ओके. सो आता नेक्स्ट आपण काय करू, आपण आपल्या या प्रोजेक्टला या प्रोजेक्टसाठी एक टेस्टिंगची XML बनवून घेऊयात. आता ती कशी तयार करतात ते मी तुम्हाला सांगतो. आपण ऑलरेडी प्लगइन्स ॲड केले आहेत आणि आपल्याला ज्या रिक्वायर्ड डिपेंडन्सीज आहेत त्या सुद्धा यामध्ये ॲड आहेत. तर तुम्हाला सिम्पली आपल्या प्रोजेक्टवर राईट क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता क्रिएट टेस्टिंग XML. तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे अँड से ओके. इट विल टेक सम टाइम टू लोड. ती लोड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. ओके. तोपर्यंत तुम्हाला मी एकदा विदाउट टेस्ट सुद्धा रन करून दाखवतो की ते हाऊ इट रिॲक्ट्स. सो आता बघा मी टेस्ट ॲनोटेशन्स काढले आहेत. आता रन केल्यावर बघा कन्सोलमध्ये ते सिमिलर आउटपुट देईल. हे बघा कुकुंबरमध्ये एक फीचर फाईल ॲज वन टेस्ट यांनी कन्सिडर केली आणि आपल्याला आपण जे आउटपुट त्यात दिले होते ते सुद्धा प्रिंट झाले आहे. सो लेट्स चेक आपली XML आली का नाही. सी इथे तुम्ही बघू शकता आपली XML ॲड झाली आहे. जस्ट डबल क्लिक अँड ओपन इट. इथे तुम्ही तिचा फॉर्मॅट बघू शकता जो की थोडासा वेगळा आहे. जस्ट सिम्पली सिलेक्ट ऑल आणि इथे तुम्ही कोडवर क्लिक करा आणि यामध्ये रिफॉर्मॅट कोड म्हणून एक ऑप्शन आहे. यासाठी याच्यावर क्लिक करा. तर तुमचा हा जो XML कोड आहे हा रिफॉर्मॅट होऊन जाईल. यानंतर आपण यात क्लास सेटअप करू आपला. इथे मी हे काढून टाकतो. यात मी लिहितो क्लासेस आणि क्लासेसमध्ये येईल आपला क्लास. ओके. ज्याला कोणाला XML फाईल टेस्टिंग XML फाईल काय असते हे माहीत नाही त्यासाठी मी एकदा सांगून देतो. या टेस्टिंग XML फाईलमध्ये आपण डेटा स्टोअर करतो. म्हणजे तो फक्त आपल्या क्लासला कॉल करण्यासाठी यूज होतो. जो क्लास आपण रन करणार आहे तो क्लास आपण यामधून कॉल करतो. तर याचं एक स्ट्रक्चर आहे सूट टेस्ट. टेस्टमध्ये क्लासेस आणि क्लासेसमध्ये क्लास आपण डिफाईन करतो. ठीक आहे.
एका सूटमध्ये तुम्ही नंबर ऑफ टेस्ट क्रिएट करू शकता आणि या क्लासेसमध्ये सुद्धा तुम्ही नंबर ऑफ क्लासेस ॲड करू शकता. ओके, सध्या आपल्याकडे बेसिक सेटअप चालू आहे म्हणून एकच क्लास अवेलेबल आहे, तो मी एकच सेटअप करेल. तर इथे मी त्याचं नाव देईल. इथे नाव देताना टाकायचं असतं आपल्याला पॅकेज नेम आणि क्लास नेम. सो पॅकेज नेम आहे आपलं रनर, त्याच्यानंतर डॉट आणि क्लास नेम जे की आहे आपलं रन. ओके, नाव तुम्ही बघू शकता गाईज. एकदा बिफोर रनिंग अवर टेस्ट-ng XML just build our project. ओके, आपला प्रोजेक्ट बिल्ड झाला आहे. आता लेट्स ट्राय टू रन दिस टेस्ट-ng XML. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता जेव्हा मी टेस्ट-ng XML चा यूज करून रन केलं तेव्हा सुद्धा मला सेम आउटपुट मिळाले. ठीक आहे, म्हणजे मी आता माझं जे हे फ्रेमवर्क आहे हे बाय युजिंग कुकुंबर प्लस टेस्ट-ng दोघांचा यूज करून रन करू शकतो. सी कुकुंबरचं रन करण्यासाठी ज्याला कोणाला कुकुंबरचं प्रायर नॉलेज असेल त्याला माहीत असेल की कुकुंबर आपण फक्त रनर क्लासमधूनच रन करतो. ओके, तर त्यासाठी आपण आपला हा जो रनर क्लास असतो यालाच रन करत असतो. जस्ट राईट क्लिक अँड रन. आणि जर आपल्याला आता टेस्ट-ng मधून रन करायचं असेल तर आपल्याकडे XML फाईल सुद्धा आहे, ज्यामधून सुद्धा जर आपण रन केलं तर आपल्याला सिमिलर आउटपुट मिळते.